पण सर काय सर काय हा तुम्ही मला हे आत्ता सांगताय? ऋषी कुठे आहे सर? ऋषी आणि एकच फॅमिली आपल्याकडे सर. एक फॅमिली स्टँड बाय ठेवता आली नाही ही तुमची तयारी सर? काय 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 करताय काय तुम्ही? ऋषी यस अँडी माझा ऐक ना. हे काय बाबा आता हे काय ऐकतोय मी नवीन? हे बघ सँडी, स्नेहाने सुद्धा मला आत्ताच सांगितलंय. आय रिअली डोंट नो काय चाललंय ते. हे बघ मी तुला चेक करून सांगतो. यू बेटर चेक इट ऋषी. या शोमुळे फक्त तुझ्या एकट्याचीच नाही तर माझी पण नोकरी स्टेकला लागली आहे. गॉट इट? आय विल सी मॅक्स व्हॉट आय कॅन डू. आणि सँडी, एंड ऑफ द डे ऐक हा शो माझ्या एकट्याचा नाहीये. वी ऑल आर रिस्पॉन्सिबल. शट अप. ओके आता जबाबदारी झटकू नकोस तू. काल रात्री तू सगळ्यांना ओरडून सांगत होतास ना हा शो माझा आहे, हा शो माझा आहे. मग आता कर काहीतरी, तुझा शो आहे तर. 5 मिनिटं दे, मी तुला फोन करून सांगतो. स्नेहा. यस ऋषी. 5 मिनिटं. हे विवान कम बेबी. 5 मिनिटात सॉल्व्ह होण्यासारखा आपला प्रॉब्लेम नाहीये. आदिती प्लीज आता नको. अगं आज माझा शो आहे आणि मी ऑलरेडी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलोय. मला एक सांग ऋषी, तुला हा तुझ्या ऑफिसचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे की घरचा? अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. तू विवानचा तरी विचार कर. त्याचाच विचार करते. आदिती थांब प्लीज, आता जाऊ नको. हे बघ आदिती, आय अंडरस्टँड आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, बट टुडे आय नीड युअर हेल्प. मी का मदत करू तुझी? तुला डिवोर्स हवाय ना? मी देतो. पण आज मला तुझी मदत हवी आहे. आज जरा शो नाही झाला तर माझी नोकरी जाईल. अख्ख्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये माझी बदनामी होईल आणि मी आयुष्यात उठेन. काय हवंय तुला माझ्याकडून? ऍक्च्युली आपल्या पार्टिसिपंट फॅमिलीनं बॅकआउट केलं आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर दुसरी कुठची फॅमिली सापडणार नाही. आपण पार्टिसिपेट करूया. आय नो द शो. तुला काय नाही करायचंय. हे बघ मला पूर्ण शो माहिती आहे. तुला फक्त एका रूम मध्ये थांबायचंय. सगळा शो मला खेळायचा आहे. कसा आहेस ना तू ऋषी? आता या क्षणी सुद्धा तुला फक्त तुझ्या करिअरचाच विचार मनात येतोय. बहुतेक मी वाईट असेन. तू चांगलं ओळखतेस मला, पण या क्षणी मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू सांगशील ते तर मी साईन करायला तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. विवानचं काय? तो कुठे राहणार शो संपेपर्यंत? डोंट वरी आदिती. अगं काव्या स्नेहा आहे त्याची काळजी घ्यायला. आय कॅन डू दिस. प्रश्न फक्त काही तासांचाच आहे. अगं बाप आहे मी त्याचा. त्याला त्रास नाही होऊ देणार मी. आय गॅरंटी. यू गॅरंटी? एनिवे काय आहे शो? ते मी तुला समजावतो. चल. हे काय झालं आता? काय माहित नाही. हा हे काय आता आरिफ? मनोज सगळं तुम्ही नीट चेक करा. मला नंतर शो मध्ये काही प्रॉब्लेम नकोय. ओके सर. दादा जाऊन बॅकअप नीट चेक करा. नंतर काही अडचण नकोय. सँडी प्रॉब्लेम सॉल्व्ड. मीच पार्टिसिपेट करतोय. 5 4 3 2 1 and go. नमस्कार मित्रांनो.
मी तुमचा मित्र चिन्मय मांडलेकर आणि तुमचं स्वागत करतो मी या मराठीतल्या एकमेवाद्वितीय अशा शो मध्ये, ज्या शोचं नाव आहे ऐक. मराठीतला पहिला वहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो ऐक. मी जर तुम्हाला विचारलं की तुमचा भूताप्रेतावर विश्वास आहे का, तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील आहे आणि काही जण म्हणतील नाही. आपण जेव्हा आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर एखाद्या ठिकाणी पिकनिकला जातो, तेव्हा आपल्या गप्पा टप्पांचा प्रमुख विषय एकच असतो: भूत, प्रेत, आत्मा, भीती. असो, एखाद्या माणसाचं आपल्या बायको मुलावर किती प्रेम असू शकतं? आजपर्यंत मोजलंय का ते कोणी? नाही ना. सगळं चेक केलं. चल. इट्स ओके. चल. आणि हो, आरिफला सांगायला विसरू नकोस, ठीक आहे? विमान पोटभर जेवला का? हो. ओके. हा आमचा शो अशाच काही घाबरवणाऱ्या गूढ गोष्टी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. फरक फक्त इतकाच असेल की या गोष्टी खऱ्या असतील. इथे जे काही घडेल ते खरं असेल. इथे जे घडेल ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल आणि जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल तेच इथे घडत असेल. येस, अ रियालिटी हॉरर शो, आणि तो सुद्धा लाईव्ह, फक्त M4U वर. गाईस, पार्टिसिपेट इंटरव्ह्यू. चला. या. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या आगळ्या वेगळ्या लाईव्ह रियालिटी हॉरर शो मध्ये, ज्याचं नाव आहे ऐक. माझ्याबरोबर आपल्या आजच्या या पहिल्या भागाचे कंटेस्टंट्स आहेत मिस्टर अँड मिसेस मराठे. ऋषी, हाय. हाय, मी अदिती. हाय, मी ऋषी मराठे. अदिती, या. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे? हो. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे, मग तरी ही परीक्षा कशासाठी? ॲडव्हेंचर म्हणजे रोजच्या रुटीनमधून काहीतरी वेगळं करायचं. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. ऑल द बेस्ट अदिती. थँक्यू. प्लीज. एका वाक्यात ऋषीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय: ॲडव्हेंचर, साहस. पण आता आपल्याला हे बघायचंय की ऋषीचं हे साहस आतमध्ये ऋषीची किती साथ देतं. ऋषीकडे एक बजर आहे. तो बजर जर त्याने कुठल्याही कारणासाठी 3दा दाबला तर मिस्टर अँड मिसेस मराठे हा गेम इथेच हरतील. पण जर ऋषी अदितीला या रानघर पॅलेसमधून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला तर मिस्टर अँड मिसेस मराठे दोघंही हा गेम जिंकतील. आपण अशी आशा करूया की असंच होईल. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ देम. त्यांनी प्रश्न मला विचारला होता ना, मग मला का नाही उत्तर देऊ दिलंस? कम ऑन आदिती, मला नाही वाटत तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज होती. अच्छा, म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू मला बोलू देणार आणि तुला पाहिजे तेव्हा मी गप्पा बसायचं. सगळं जर तुझ्याच मनासारखं व्हायचं होतं तर मला कशाला थांबून घेतलंस इथे? आदिती, हे हाच प्रॉब्लेम आहे ऋषी. आत्तापर्यंत सगळं फक्त तुझ्या मनासारखं होत गेलं. माझ्या मनाचा तू कधी विचार केलाच नाहीस, करत नाहीस, आणि यू विल नेव्हर. हे बघा आदिती, इथे तमाशा नको. आपण आज जाऊन बोलू प्लीज. नो 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 अमित, टाइम इज रनिंग आउट. हार्डली 5 मिनिटात आपल्याकडे. त्यांना एंटर करायचे आता वाड्यात. शोधा लवकर. शी, जाम लेट झालाय. हॅलो, इथेच आलोय मी. होय होय होय. कुठे आहेत ते दोघे जण? व्हॅनिटीत आहे. हा सर, आहेत. घेऊन येतो मी त्यांना. ओके ओके सर. कुठे गेलाय आता? गप्प बस. मगाचपासून तुझं ऐकून घेतोय.
तुला डोक्यावर बसवलं ना तीच चूक केली. चूक केली असता मग तुझी चूक तूच तर मी जाते विवादला घेऊन. आदिती मला ब्लॅकमेल करू नकोस. तुला माहिती आहे शो आत्ता आहे आणि तो पण लाईव्ह. तुला जाऊ देणार नाही. मला जाऊ देणार नाही. मी काय कुणाची बांधील नाहीये समजलं ना. खरं तर मीच चूक केली तुझ्यासारख्या स्वार्थी अप्पलपोटे आणि रिस्पॉन्सिबल माणसाची लग्न करून. माझं आयुष्य बरबाद केलं, करिअर बरबाद केलं आणि विवादला जन्माला घालून त्याचं आयुष्यही बरबाद केलं. आदिती आदिती थँक गॉड. चला आपल्याला शो सुरू करायचा आहे. प्लीज. चला. ऑल द बेस्ट आदिती. थँक्यू. चला मॅडम. आपण पाहू शकतोय की मिसेस आदिती मराठे आता या रानघर पॅलेसमध्ये जायला निघालेले आहेत. आतमध्ये काय वाढवून ठेवलं असेल त्यांच्या पुढ्यात, काय घडणार आहे तिथे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया की ऋषी मराठे आपल्या पत्नीला या रानघर पॅलेसच्या बाहेर काढण्यात यशस्वी ठरतायत की नाही. काय रे तो तर मला मोबाईलवर कशाला फोन केलास? सँडी मी हरलो. व्हॉट डू मीन हारलो? आदिती आदिती पार्टिसिपेट. अरे आदिती आत गेली दिसतीये मला. काय म्हणतोस काय? तू तयार राहा आता. जाऊ नकोस कुठे आता. चलो 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 रेडी रेडी. चिन्मय ऑल द बेस्ट. ऑल सेट. हो या प्लीज कम. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्क्रिप्ट. हां चलो रेडी. रोल रोल रोल. चला 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 चला. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्याबरोबर आहे ऋषी मराठे. ऋषी, तू तयार आहेस हा रहस्यमयी खेळ खेळण्यासाठी? हो. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ऋषीकडे सुद्धा माझ्यासारखाच एक इयरफोन आहे आणि एक माईक आहे ज्याच्या थ्रू तो माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. शिवाय त्याच्याकडे आहे एक बज. सो ऋषी, ऑल सेट? ऑल द बेस्ट. ऑल युअर्स. तर मित्रांनो, ऋषी चाललाय या महालाच्या आत. आता बघूया आतमध्ये ऋषीच्या वाट्याला काय वाढून. गुड. दरवाजा बंद कर. आरिफ दरवाजा बंद कर. तेच करतोय सर. व्हॉट द हेल इज दिस? हे काय चाललंय? ही कसली तयारी केली तुम्ही? आरिफ वी आर लाईव्ह ऑन एअर. तुम्हाला कळतंय? सर अर्ध्या तासापूर्वी सर्व चेक केलं होतं. आता काय होतं कळतच नाही. शी. सोड सोड.
जरा चेक करा सगळं. हॅलो हां ऋषी, व्यवस्थित ना? हो येस. बरं आता मला सांग, तुला आतमध्ये नेमकं काय दिसतंय? मी एका मोठ्या हॉलमध्ये आहे. सगळीकडे अंधार आहे. तुला तुझ्यासमोर 2 दरवाजे दिसत आहेत? हो. चिन्मय, मी 2 दरवाजांसमोर आहे. बरं ऋषी, आता नीट ऐक. एका दरवाजातून तुला शॉर्टकट मिळेल. दुसऱ्या दरवाजातून गेलास तर तुला थोडं फिरून जावं लागेल. मग कोणता दरवाजा उघडू? तोच तर नशिबाचा खेळ आहे मित्रा. तुला या दोघांपैकी फक्त एकच दरवाजा उघडता येईल. ऑल द बेस्ट.